नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण या महिला विषयक स्पेशल सिरीज मध्ये महिलांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती ती ज्या काही शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जाते त्याला ती सक्षमपणे सहजपणे कसं सामोरी जाऊ शकते याबद्दल डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतोय. या आधीच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टरांशी प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रीमध्ये होणारे शारीरिक मानसिक बदल, त्यावेळेला तिच्यात दिसणारे सिम्पटम्स आणि याला ती योग्य प्रकारांनी कसं तोंड देऊ शकते, सहजपणे याला कसं सामोरी जाऊ शकते हे बघितलं. डॉक्टरांनी ह्या वेळेला योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांकडे कधी जायचं याचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण डॉक्टरांशी डिस्कस करणार आहोत पोस्ट मेनोपॉज या पिरियड बद्दल. त्यावेळेला स्त्रीच्या शरीरात अजूनही कुठले वेगळे बदल होतात आणि ते ती कसे मॅनेज करू शकते याबद्दल आता डॉक्टरांशी डिस्कस करूया. सो पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्ते. थँक्यू परत नमस्ते. एकदा तुमचा वेळ दिल्याबद्दल. सो आपण आता मेनोपॉज बद्दल याच्या आधीच्या एपिसोडमध्ये डिस्कस करत होतो. सो प्री मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रियांमध्ये जे दिसणारे बदल आहेत, लाईक कोरडेपणा किंवा एस्ट्रोजनची कमतरता होणं आणि त्या मुळे होणारे काही आजार किंवा बदल, ह्या संदर्भात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आजकाल हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी बद्दल खूपच ऐकायला मिळतंय बिकॉज ऑफ लाईक एस्ट्रोजन हार्मोन्सच्या रिप्लेसमेंटसाठी. तर ही करणं म्हणजे एक्झॅक्टली ही थेरपी म्हणजे काय आहे आणि ही करण्याचा खरंच फायदा आहे का, स्त्रियांना होतो का, का ह्याच्यात काही रिस्क सुद्धा इन्व्हॉल्ड असतात, हे जरा सांगा. बेसिकली कसं असतं की फिजिओलॉजिकली त्या वयामध्ये जे हॉर्मोन्स कमी होतात. हम्म. तर असं मानलं गेलेलं आहे मेडिकल सायन्समध्ये की स्त्रियांच्या शरीरात जे बदल होतात ते केवळ ते हॉर्मोन्स कमी झाले आणि त्यांचा शरीरातला रोल करायला कोणी रिप्लेसमेंट नाही, म्हणून ती लक्षणं निर्माण होत आहेत. हम्म. आणि ती जेव्हा अनकंट्रोल्ड असतात, तर हम्म. आता मी म्हटलं तसं की ह्याच्यात पुष्कळशी ही मनानं फॅक्ट ऍक्सेप्ट करणं ह्याच्याशी रिलेटेड ऑलमोस्ट 90% लक्षणं असतात. हम्म. तर ती जर आपण अशा प्रकारे योग्य माहितीतून आपण जर त्याकडे बघितलं तर ती ऍक्सेप्टन्स हा चांगलाही येतो. हम्म. पण काही वेळेला शारीरिकच काही बदल खूप तीव्र स्वरूपाचे असतात. हम्म. तर अशा वेळेला मात्र हॉर्मोन रिप्लेसमेंट म्हणजे तो हॉर्मोन आता नाहीये आणि त्याला शरीर खूप तीव्र स्वरूपात रिॲक्ट करतंय. तर हम्म. अशा वेळेला ती हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही उपयुक्त ठरते. पण त्या केसेस खूप कमी असतात. आणि तो डॉक्टरांचा कॉल असतो की डॉक्टरांनी ठरवायचे की इथे हॉर्मोन्स देऊन आपल्याला उपयोग होणार आहे. हम्म. तर त्यावेळेला ती करणं योग्य ठरेल. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी ते आर्टिफिशियल हॉर्मोन्स आहेत, हम्म. ते नॅचरल नाहीयेत. सो त्याचेही काही दुष्परिणाम अ, हे शरीरावर होणार आहेत. पण दगडापेक्षा वीट मऊ, की आता जे त्रास होतोय ते इतके त्रासदायक आहेत की मला आता ते कमी व्हायला हवेत. तर त्या वेळेस हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आहे हम्म. आणि ती तेवढी उपयुक्त ठरते. फक्त देणं म्हणजे ती थेरपी ज्याच्याकडून घेणार ती व्यक्ती तेवढी निष्णात असली पाहिजे. हे हम्म. सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म. कारण की त्याच्यात अॅक्युरसी खूप महत्वाची असते, की योग्य प्रमाणात, कारण खूप डेरिव्हेटिव्ह असतात, त्यातलं परफेक्ट कुठलं वापरायचं अनुभवाने पण ते चांगल्या प्रकारे डॉक्टर योग्य ठरवू शकतात. सो अशा वेळेला अनुभवी व्यक्तीकडून तशी घेणं हे योग्य ठरतं. ओके. सो अगदी गरज असेलच आणि दुसरा काहीच उपाय नसेल तरच होत नाहीये. हो. हा. तरच त्या थेरपीकडे जावं. ओके. नाहीतर पुष्कळ आपल्या डेली रुटीन मधल्या गोष्टी नियमितपणे करण्याने सुद्धा हॉर्मोन्स हे रिसेट होत असतात. ओके. त्यामुळे म्हणजे इस्ट्रोजन येणार नाहीये, हा. पण त्याची जागा किंवा हा. त्याची रिप्लेसमेंट किंवा त्याचं काम शरीरातले दुसरा घटक हा घेत असतो. हँडओव्हर होण्याचा जो आहे ना, तो पिरियड म्हणजे मेनोपॉज आहे किंवा ओके. पेरिमेनोपॉजचा काळ म्हणजे तो आहे. तर हँडओव्हर होईपर्यंत आपण शांत राहायचं आहे थोडक्यात हम्म. आणि शरीराला त्याचं काम करू द्यायचंय. हा. पण शरीरच खूप वीक असेल, त्याच्याकडे ती पॅरलल सिस्टीम तयार नसेल, हम्म. तर मात्र मग त्या केसमध्ये हॉर्मोन्सच घ्यावे लागतात.
बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला की दुसरे हार्मोन्स त्याला रिप्लेस करतात किंवा दुसरे हार्मोन्स काम करायला सुरुवात करतात जे एस्ट्रोजन करत होतं. पण नॅचरलीच एस्ट्रोजन वाढण्यासाठी म्हणजे ह्या पिरियडमध्ये काही विशेष वेगळा आहार घेण्याची गरज आहे का शरीराला त्याचं काम करू द्यावं, जसं काही नॅचरली फ्लोमध्ये होत असेल तसं होऊ द्यावं? बरोबर आहे. शरीराला करू द्यावं त्याचं काम, कारण की बेसिक इन्स्टिंक्ट आपल्याकडे जगणं हे असतंच. हम्म. किती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रत्येकात असतं. हम्म. फक्त त्याला सपोर्टिव्ह सराउंडिंग देणं आपलं काम आहे. हम्म. म्हणून म्हटलं तसं की आता हे हॉर्मोन्स बदलून परत रिसेट होईपर्यंत जो वेळ आहे त्याच्यात आपल्याला कमतरता ज्या ज्या गोष्टींची पडणार आहे हम्म. त्याची रिप्लेसमेंट आपण द्यायला हवी आहे. हम्म. त्यातले मग आपण ते तेलबियांचा वापर म्हटला, ग्लुटेन कमी करून ज्याच्यामध्ये फायबर चांगला आहे अशा घटकांचा वापर आपण वाढवला, हम्म. तेलाचं ऍप्लिकेशन वाढवलं. हम्म. तर ह्याच्याबरोबरच आहारात जे घेतो त्याच्यामध्ये खूप इस्ट्रोजन सप्लाय करणारे काही घटक असतात. म्हणजे हम्म. जसं शतावरी आहे, हम्म. किंवा आळीव आपण म्हणतो ना, हाळीव म्हणतो, हम्म. ते हम्म. पण खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतात त्याच्यामध्ये. पण डायरेक्ट हॉर्मोनल थेरपी घेण्यापेक्षा हे नॅचरल हॉर्मोन्स घेणं केव्हाही चांगलं. हम्म. म्हणजे समजा तुमचं त्या मेनोपॉजच्या काळामध्ये खूप थकवा वारंवार येत असेल आणि अशक्तपणाही खूप जाणवत असेल, तर अशा वेळेला शतावरी तुम्ही घेणं अ, उत्तम आहे. जे शतावरी ॲज नॉट अ मेडिसिन, पण एक डेली फूड सप्लिमेंट म्हणून. हम्म. परदेशामध्ये ॲस्पॅरागस खूप प्रमाणात वापरलं जातं. हम्म. तर त्याचं कारण म्हणजे तसंच ते आहाराचा घटक म्हणून तुम्ही वापरलं तर ते चालू शकेल. त्याच्याबरोबर हळीव जे आहेत ते सुद्धा नियमित वापरात जर तुम्ही ठेवलेत, म्हणजे स्पेसिफिक ज्यांच्यामध्ये ह्या सगळ्या म्हणजे पचन कमी झाल्यामुळे बोन्सची डिफॉर्मिटी किंवा बोन्सची एनर्जी ज्यांच्यात स्पेसिफिक कमी होतीये, हम्म. तर त्यांना हळी खारीक ह्यांचा खूप चांगला उपयोग होतो. मग हम्म. ते आता हळीवाचे लाडू करून खाल्ले तर तुम्ही एक्स्ट्रा कॅलरी देणार आहेत शरीराला. बरोबर. त्यामुळे ते नाही करायचं. मग हम्म. हळीव तुम्ही ते भिजत घाला, सकाळी ते शिजवा, मग हम्म. वरनं थोडंसं दूध घालून तुम्ही ते प्या. म्हणजे हम्म. आपोआप कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ती त्याच्यामध्ये मिळेल, नॅचरल इस्ट्रोजन मिळेल, आणि तुमचं पेरीमेनोपॉजचा काळ म्हणजे मेनोपॉज झाल्यानंतर हे खावं की नाही हे आपण नंतर विचार करू. हम्म. पण हे प्रोसेस चालू असताना हे तुम्ही करू शकता की जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत हम्म. त्याचा उत्तम उपयोग होतो. हम्म. आणि कोरडेपणा वगैरे जाणं किंवा विश्विषितपणा येणं म्हणजे स्नायू असे थोडे लिथार्जिक होत जाणं, हम्म. ह्याच्यासाठी पण मग ते हळीव खूप छान मदत करतात. हम्म. त्यामुळे हळीवाची खीर करून खाणं किंवा हळीवाचे लाडू करण्याऐवजी नुसतंच ते बिया पाण्याबरोबर पिऊन टाकणं, किंवा तुळशीचं बी सब्जा आपण जसं हम्म. भिजवून पितो ना, हम्म. तसं ते भिजवून फुगले की मग ते कच्चं सुद्धा प्यायला हरकत नसते. ओके. तर ते नॅचरली तुम्हाला गोष्टी मिळतात. पण वजन कमी होत असेल, भूक नीट लागत नसेल, तर अशा वेळेला खोबरं आणि गूळ आणि हळीव भिजलेले ओके. ह्याचं एक लाडू सारखं किंवा हम्म. वडीसारखं करून आपण खाल्लं तरी ते चालू शकतं. ओके. ओके. व्हेरी नाईस. सो मेनोपॉज आणि ऍक्च्युअल मेनोपॉज आणि प्री मेनोपॉज बद्दल आपण बरेच काय काय बोललो. आता पोस्ट मेनोपॉज अगेन थोडासा डिफरंट आणि महत्वाचा पिरियड एखाद्या स्त्रीसाठी. तर पोस्ट मेनोपॉज मध्ये एक्झॅक्टली काय काय म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला पोस्ट मेनोपॉज म्हणू, म्हणजे काय काय स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा एकंदरीत लक्षणं स्त्रीमध्ये दिसतात? बेसिकली आपण मागे म्हटलं तसं की पिरियड एक लास्ट पिरियड आला, त्याच्यानंतर 1 वर्षाचा पूर्ण काळ गेलेला आहे, हम्म. पिरियड आलेले नाहीत, हम्म. तर तुम्ही सोनोग्राफी करायची आहे. आणि किंवा डॉक्टरांना कन्सल्ट करून की हा मेनोपॉज झालेला आहे. अगदी क्वचित एक साधारण 5% स्त्रियांमध्ये असं आढळतं की 1.5 वर्षांनी पण पिरियड्स येतात. बर. तर तेपर्यंत नॉर्मल आहे. पण 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर ब्लिडिंग जर चालू झालं तर ते पुष्कळ वेळा हे मोठ्या आजाराची नांदी असते. हम्म. त्यामुळे तेव्हा हा ठीक आहे, मेनोपॉज माझा झालाच नव्हता, आता पिरियड आले असं म्हणून घरी थांबायचं नाही. ओके. लगेच त्वरित डॉक्टरांना भेटायचं आहे. हम्म. आणि ते ब्लिडिंग का झालं, आतमध्ये काही बदल वाईट झालेले नाहीयेत ना, कुठल्या कॅन्सरची सुरुवात नाहीये ना, हे अगदी त्या क्षणाला सुद्धा कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. हं? बर.
ते एक ठरवायचं, म्हणजे 1 वर्ष नाही आले, 1.5 वर्षापर्यंत परत आले तरीही प्रॉब्लेम नाहीये. पण 2 वर्ष झालेली आहे, 2 वर्ष मला पिरियड आले नव्हते, हम्म. 3 वर्ष आले नव्हते आणि आता आलेले आहेत, काही नाही थोडं स्पॉटिंगच आहे फक्त, तरी ते निग्लेक्ट करायचं नाही. हे खूप महत्वाचं लक्षात घ्यायचंय. मैत्रिणींमध्ये अशा कधी गप्पा झाल्या आणि ती म्हणाली की नाही नाही, हल्ली थोडंसं स्टेन येत आहे माझ्या पॅन्टीवर वगैरे, तरीही दुर्लक्ष करायचं नाही. हे तेवढं मैत्रिणीला सल्ला द्यायचा आहे बरोबर. आणि लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करायचंय. ही हम्म. मात्र अलार्मिंग साईन असते पुष्कळ वेळा ती, आणि पुष्कळ वेळा त्यावेळेसच तुम्ही लगेच लक्ष दिलं तर खूप चांगली पुढची ट्रीटमेंट होऊन जाते, कुठलीच कॉम्प्लिकेशन पुढे होऊ शकत नाही. बरोबर. याच्या व्यतिरिक्त अजून काही म्हणजे कोरडेपणा वाढत जाणं किंवा अजून काय लक्षणं? कसं होतं की त्या सगळ्यात 1-2 वर्षाच्या काळामध्ये शरीराने स्वतःला पुष्कळ मॅनेज केलेलं असतं. हम्म. कोरडेपणा मुख्यतः आपल्याला त्वचेवर सुरकुत्या दिसणं हम्म. किंवा केस कोरडे होणं, केस गळणं ह्या हम्म. स्वरूपात खूप जास्त दिसत असतो. हम्म. त्यामुळे त्या त्या ठिकाणी ऑइल ऍप्लिकेशन आणि आहारातल्या तेलबियांचा वापर हे हम्म. मुख्यतः जर वाढवलं आणि ते तुम्ही सलग नियमितपणे शांतपणे एक 6 महिने केलं तर तो सगळं रिव्हर्स होताना तुम्हाला दिसायला लागतं. हम्म. म्हणजे केस गळलेले असतील तरी नवीन केस यायला लागतात. हम्म. ओके. ड्रायनेस केसांचा आला असेल तर तो कमी व्हायला लागतो. बरं. त्वचा जी आहे, त्वचेची थोडीशी मरम्मत तुम्ही करत असाल तर त्या अगदी त्या स्पीडनी तुमचे काही म्हणजे ह्याचे सुरकुतलेपणा वाढत नाही. हम्म. आणि त्याच्यावर तुम्ही एक्सरसाइज केला तर खरंच सुरकुतलेपणा अगदी कमी पण दिसायला लागतो पोस्ट मेनोपॉज. सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे अशक्तपणा, तो रिकव्हर होणं गरजेचं असतं. हम्म. कारण म्हटलेलं आहे ना, म्हणजे मनुष्याच्या ह्याच्यामध्ये की बळ नसेल, ताकद नसेल तर सगळ्याच कुठल्याही गोष्टीची आपण ताकद नसेल तर त्या माणसाचं जीवन व्यर्थ आहे असं म्हणतो ना. बरोबर. त्यामुळे ताकद टिकवणं हे खूप गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे ज्या ऍक्टिव्हिटीनी लक्षात येतं माझ्या की मला ह्या ऍक्टिव्हिटीनी जास्त थकवा येतोय, हम्म. तर ती ऍक्टिव्हिटी त्या वेळेला आधी कमी करणं किंवा थोडा पॉज घेऊन ती परत ऍक्टिव्हिटी करणं. की सेम मी पूर्वी 5 किलोमीटर चालत होते, पण आता मला 3 किलोमीटर नंतरच दमायला होतंय, तर डेफिनेटली 3 किलोमीटर नंतर मी थांबायला पाहिजे आणि हम्म. थोडं थांबून हम्म. मग परतही पुढचे 2 किलोमीटर चाललं पाहिजे. हम्म. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे या काळामध्ये जसं मसलचा विकनेस आहे ना, हम्म. तसं कॅल्शियमचा पण कमतरता ही शरीरात मुख्यतः दिसत असते. बरं. तर त्या दृष्टीनं सप्लिमेंट्स म्हणजे डायरेक्ट कुठलं तरी आर्टिफिशियल कॅल्शियम घेण्यापेक्षा नॅचरल रिसोर्सेस जे आहेत आपले कॅल्शियम देणारे, हम्म. त्यांचा वापर आहारात जर तुम्ही मेनोपॉजच्या एज पासून सुरू केलेला असेल तर ते सफिशियंट होतं. म्हणजे आता पूर्वीच आपण मागे म्हणालो ना की पूर्वीच्या स्त्रिया एवढ्या ओपन नव्हत्या किंवा त्यामुळे हे हम्म. मेनोपॉज येणारच, सिलेक्शन येणार असं मानून चालत होत्या. पण हम्म. त्या मानण्याचा दुष्परिणाम हा पुढे दिसायचा की हा. लवकर संधिवाताचे आजार हम्म. किंवा सांध्यांची दुखणी ही त्या स्त्रियांमध्ये म्हणजे आपल्या आजी वगैरेच्या काळामध्ये जास्त प्रमाणात होती. हम्म. त्यांच्या ऍक्टिव्हिटी तेवढ्या नव्हत्या त्यामुळे चालून जात होतं. हम्म. आता तसं नाहीये ना की हम्म. मेनोपॉज 50 झाला तरी 58 पर्यंत जर मला नोकरी करायची आहे तर मला ती ताकद असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे आता जेव्हा पोस्ट मेनोपॉझल स्टेज असतं तर त्यावेळेला कॅल्शियम तुम्हाला चांगलं मिळणं खूप गरजेचं आहे. मग कॅल्शियम म्हणजे नुसती आपली गोळी खाल्ली की माझं कर्तव्य संपलं असं म्हणून चालणार नाही. ते हम्म. कॅल्शियम प्रोसेस होणं, कारण आता शरीरात हॉर्मोन्समुळे काय आहे की ते इनटेक तुम्ही जरी तोंडाने घेतला तरी हम्म. ते रक्तात मिसळणं आणि हाडांपर्यंत हम्म. पोहोचणं हे प्रोसेस होत नाहीये. हे हम्म. लक्षात घ्यायला पाहिजे. हम्म. तर त्यामुळे ती घेतलेली गोळी नीट पचवण्यासाठी मला काहीतरी करणं आवश्यक असतं. हम्म. तर ते काय, तर तुम्ही ऍटलिस्ट सकाळचं एक 15 मिनिटं उन्हाचं एक्सपोजर स्वतःला देणं. समजा तुम्ही खूप लवकर ऑफिसला जात असाल किंवा तुमची कामं खूप लवकर पहाटे होत आहेत आणि तुम्हाला उन्हाचं एक्सपोजर मिळत नाहीये, तर ऑफिसमध्ये एक 15 मिनिटाचा तो वेळ काढा. आणि म्हणजे चहा पिण्यासाठी तुम्ही वेळ काढता तसं तो 15 मिनिटं मागून घ्या. म्हणजे हम्म. जसं आता आपण बघतो ना की बाळंतपणाच्या रजा हा. मिळतात वगैरे, तर असा हा 15 मिनिटाचा काळ खरं द्यायला हरकत नाहीये सकाळचा कंपनीजमध्ये उन्हामध्ये बसण्यासाठी किंवा उन्हात बसून तुम्ही कामं करा हम्म. असं म्हणायला काही हरकत नाहीये, म्हणजे हम्म. ज्यांना शिफ्ट ड्युटीज मेनली असतात हम्म. त्यांना. सो उन्हाचा एक्सपोजर सकाळचं म्हणजे सनबाथ आपण म्हणतो ते घेणं गरजेचं आहे. शरीराला तेल लावून आंघोळ करणं
हे पण गरजेचं आहे की त्याच्यामुळे तुमचं सर्क्युलेशन चांगलं राहणार आहे. हम्म. आणि जे काही थोडंसं कॅल्शियम आहे तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये ते पोहोचणं सगळ्या सिस्टीम मध्ये, ह्याच्यासाठी त्या तेल मसाजचा उपयोग आता या वयात आपल्याला मिळणार आहे. हम्म. आहारात जे नॅचरली कॅल्शियम देणारे घटक आहेत, त्याच्यात मुख्यतः आपण दूध हा विचार करतो. पण दूध सुद्धा खात्रीचं हवं. मग त्याच्यामध्ये शक्यतो ते गाईचं प्या, म्हणजे आणखीन त्याचा उपयोग, कारण ब्रेनकडे पण हम्म. त्यांनी पोषण चांगलं होणार आहे. त्यामुळे गाईचं दूध प्रेफर करा. मग दुधात कॉफी घातली आणि मी दूधच पिण्याचा इफेक्ट एक्सपेक्ट करीन तर तसं होणार नाहीये. हम्म. दूध ऍज इट इजच घ्यायला पाहिजे. हम्म. पण आता असं होतं की दुधात खूप हॉर्मोन्स, म्हणजे त्या गुरांनाच खूप हॉर्मोन्स दिल्यामुळे मिळालेलं दूध असतं. सो त्याचा एक उतारा म्हणून मग ते दूध हळद आणि मग येणारा कोरडेपणा असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर दूध हळद तूप हे कॉम्बिनेशन जर प्रत्येक स्त्रीनी रात्री झोपताना प्यायलं बर. तर त्याचाही खूप चांगला उपयोग होईल मेंटेनन्स म्हणून. खूप कमतरता पडून एखादा डिसीज झाला असेल तर त्याच्यासाठी काही काळ सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत. पण हा एक आहाराचा घटक म्हणून नियमितपणे घेतलं तर निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होतो. कारण हळद ही विषघ्न म्हणून काम करते. त्यातलं तूप हे कोरडेपणा कमी करतं आणि विषारी द्रव्यांचा जो इफेक्ट आला असेल शरीरावर तो कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे दूध तूप हळद हे कॉम्बिनेशन विदाऊट साखर खूप चांगलं काम करतं. तर आणि मग बाकीची मोड आलेली कडधान्य, तर ते मोड सुद्धा असे मोठे मोठे मोड आणायचे नाहीयेत. जस्ट मोड फुटायला लागले बर. अशा अवस्थेतलं कडधान्य मग उसळी करून खा किंवा नुसतं उकडून खा. ह्याचाही वापर, म्हणजे एक से तुमची पोळी अर्धी कमी केली किंवा भात एक अर्धी वाटी कमी केलात आणि त्याच्याऐवजी ही रिप्लेसमेंट केली तर ते खूप उपयुक्त होतं. अळीवाचा वापरही हा पोस्ट मेनोपॉज ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि जर खूप कोरडेपणा आला असेल तर अळीवाचे लाडू सुद्धा खूप चांगले उपयोगी पडतात आणि ते या वयामध्ये तुम्ही खाऊ शकता. बरोबर. आणि शरीराला बाकीचे न्यूट्रिएंट्स, कारण हार्मोनल चेंजेस इतके झालेले असतात, म्हणजे बाकीचे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स खाणं हे टाळून म्हणजे नॅचरली आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स कशात मिळू शकतात या आणि काय ह्याच्यामध्ये. होतं, हे जे हॉर्मोन्स बदललेले असतात ना हा. त्यांनी विटॅमिन इंटेक वर फारसा फरक नाही बर. पडत. बर. त्याच्यामुळे अनावश्यक विटॅमिन सप्लिमेंट्स घेण्याची गरज नसते. ओके. 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 बी 12 फक्त जर तुमचं कमी होत असेल, कारण गट हेल्थ जर तुमची तेव्हा प्रॉपर नसेल, म्हणजे पोट जर चांगलं हेल्दी नसेल ना, हम्म. तर मग डेफिशियन्सी विटॅमिनच्या पण येतात. बर. म्हणून मग त्यावेळेला सप्लिमेंट्स तशी घ्यायचे. पण त्यातलं सुद्धा B12 हे मेन आहे हम्म. की त्याचं सप्लिमेंट नियमितपणे तुम्ही घेतलं पाहिजे. बर. आणि कॅल्शियमचं सप्लिमेंट हे मेन आहे. बाकी प्रोटीन्स वगैरे खाण्यात जर कमी पडत असतील तर मग प्रोटीन सप्लिमेंट पण घ्यायला लागतं. पण नाही, तुम्ही आहार जर चौरस ठेवलात तर सप्लिमेंट या टाईपची घेण्याची गरज नाही पडत. बरोबर. होतं ना की या वयात थोडस पचनशक्ती कमी झाल्यामुळे डायरेक्ट दूध पचत नाही. हम्म. तर मग ते दूध पाणी असं उकळून त्याच्यातच हळद उकळून असेही घेऊ शकतात. बर. आणि दूधच पचत नसेल तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून ताक वापरू शकता. ओके. किंवा मग आल्मंड मिल्क, म्हणजे बदाम भिजवून ठेवून ते पाण्याबरोबर क्रश करून, म्हणजे हम्म. साल काढून टाकायचं हम्म. आणि ते नुसतं पल्प त्याचा पाण्याबरोबर क्रश करून जे आल्मंड मिल्क तयार होईल ते घेऊ शकतात. आणि सोयाबीन हा अगदी थर्ड ऑप्शन आहे की सोया मिल्क पण मिळतं आजकाल, हम्म. तेही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे संध्याकाळी काहीतरी चहा कॉफी असं काही हम्म. घेण्याऐवजी हे मिल्क घेणं हे खूप हम्म. चांगलं योग्य ठरतं. ओके. साधारण पोस्ट मेनोपॉजच्या वेळेला तुम्ही आता उल्लेख केला तसं स्त्रीचं रिटायरमेंटचं एज आलेलं असतं, त्यामुळे ऑलरेडी पिरियड गेल्यामुळे थोडंसं स्त्रीत्व कमी झाल्याचं एक फिलिंग, त्याच्यात रिटायरमेंटचं फिलिंग की ओके आता माझं काम पण हे होत चाललंय, घरातली मुलं तर सेटल झालेली असतात ऑलमोस्ट त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांचं वेगळं लाईफ सुरू झालेलं असतं, त्यामुळे त्यांच्यात हस्तक्षेप आपण कमी करायला लागतो आणि बाकी पण सगळे लोक आपापले ह्याच्यात बिझी असतात आणि त्यावेळेला मग स्त्रीला एकटं एकटं वाटणं किंवा मध्येच कधीतरी असं रडू येणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे सगळं स्त्रीनी मेंटली पण आणि फिजिकली पण कसं मॅनेज करायचं ह्याच्याबद्दल जरा, ज्याने ती सक्षमपणे ह्या गोष्टीला तोंड देऊ शकते. खरंय खरंय. कारण खरंच हा अवघड काळ असतो आणि पुष्कळ वेळा तर त्या काळामध्ये आई दुरावलेली असू शकते. हम्म. किंवा
जवळच्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या कामात बिझी हम्म. झालेल्या असू शकतात. म्हणजे जे मनाला आधार देणारे घटक आहेत तेच आता खरं बिझी असतात. त्यामुळे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं तूच तुझा आधार आहे हे मान्य केलं पाहिजे. हम्म. आणि त्या दृष्टीनं आपलं नियमित शेड्यूल ठेवणं हम्म. आणि कुटुंबाप्रती काही जबाबदाऱ्या आहेत त्या 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 वेळेला पार पाडणं, पण आपल्या क्षमतेनुसार हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मग ओव्हर बर्डन आपण शरीराला करणार नाही. कारण आता असं होतं की या एजमध्ये तुम्ही स्वतःला जर ओव्हर बर्डन केलं हम्म. तर झालेली झीज आहे ती भरून यायला, असे तुम्ही तरुणपणामध्ये 8 दिवसात भरून येणार असेल तर आता कदाचित हिला महिना पण लागू शकतो. हम्म. त्यामुळे स्वतःचं शरीर अति झिजवून काही कामं करायची नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एकटेपणा जेव्हा जाणवतो तर त्यावेळेला नक्की आपल्या ज्या हॉबीज असतात हम्म. त्यांच्याकडे आपण खूप लक्ष द्यायचंय की जे आतापर्यंतच्या बिझी शेड्यूलमुळे, घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे मला जमलं नाहीये, तर त्या मी आता कशा हँडल करू शकेन, हम्म. हा ह्याच्याकडे महत्वाचा भाग द्यायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर या काळामध्ये काय होतं, बाकीचे लोक किंवा तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या ग्रुपमधल्या समवयस्क ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांच्या वेगळ्या परिस्थितीमुळे त्या एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर राहिलेल्या असतात. आणि तुम्ही जर त्या लेवलला नसाल तर तो एकटेपणा जास्त जाणवायला लागतो. हम्म. म्हणजे ती जी फायनान्शियल दरी असेल किंवा हम्म. सामाजिक स्टेटस मधला फरक असेल, तर तेव्हा एक लक्षात ठेवायचं की ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे त्या त्या वेळेला ते मिळालेलं असतं. तर मला या परिस्थितीत हे आहे ना, हम्म. ओके. मग अशा वेळेला माझ्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीकडे बघून हे ठीक आहे ना, त्याच्यापेक्षा मला हे जास्त आहे ना, ही फॅक्ट ऍक्सेप्ट करणं, हे फक्त तेव्हा खरं तंत्र सांभाळायचं आहे. हम्म. म्हणजे खूप गोष्टी पुढे सुसह्य होतात. हम्म. माझ्या शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे, कामाचा वेग कमी झाल्यामुळे काही गोष्टींचा प्रॉब्लेम वाटतो. तर मग तो तेवढा वेळ देऊन कामं करणं, की हम्म. म्हणजे आता पूर्वी जर मी अर्ध्या तासात उरकण्याची कामं असतील त्याला मला आता कदाचित 1 तास मी वेळ ठेवायला पाहिजे, हम्म. असं ठरवून दिलं तर स्वतःला कोसणं किंवा स्वतःला कमी लेखणं हम्म. हे भाग पहिला बंद होतो. कारण जे वयानुसार ह्या गोष्टी बदलल्यात हे ऍक्सेप्ट केलं जातं आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन केली जाते. बरोबर. मग कुठल्याही मनाला निगेटिव्हिटी येत नाही. मुख्यतः हम्म. या वयात काय असतं की मनात निगेटिव्हिटी येणं, कॉम्प्लेक्स येणं हम्म. आणि त्यांनी प्रॉब्लेम खरे सुरू होतात पुढचे. हम्म. आणि म्हणून मग तो कॉम्प्लेक्स येऊ द्यायचा नाही याच्यासाठी. आणि ही सगळी मॅनेजमेंट असते ती मुख्यतः ठेवायची. काही जबाबदाऱ्या नातवंड समजा आली असतील तर त्यांच्या जबाबदाऱ्या येतात, पण त्यावेळेला सुद्धा त्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारायच्या, की हम्म. आज मी ही मदत केल्यामुळे माझ्याच मुलांना, माझ्या सुनेला उपयोग होतोय, ते त्यांच्या करिअरमध्ये चांगलं करू शकतायत, हम्म. माझा हा उपयोग घरात होतोय ह्याचाही आनंद ठेवायचा. हम्म. आणि ज्या वेळेला बरं नाहीये किंवा आपल्याच आवडीच्या गोष्टी काही करायच्या आहेत अशा वेळेला स्पष्ट सांगणं की या दिवशी मला जमणार नाहीये, हे प्लॅनिंग करून सांगणं. हे केलं म्हणजे ती जी हार्मनी आहे कुटुंबातली हम्म. ती टिकली जाते आणि ती हार्मनी राहिली की आपोआप जी काही करती स्त्री आहे त्या कुटुंबातली तीही आनंदी राहू शकते. सो आता पोस्ट मेनोपॉज पिरियड्सचं तर येणं बंद झालेलं आहे. पण स्त्रीला तिच्या फिटनेसकडे लक्ष देणं पण महत्वाचं आहे, कारण वय पण वाढतंय त्यानुसार वेगवेगळ्या आजारांची म्हणजे आजार पण येऊ शकतात. म्हणून एक जनरलमध्ये आणि प्लस काही हार्मोन्सच्या चेंजेसमुळे न्यूट्रियन्स किंवा काही हार्मोन्स नसल्यामुळे ती पण कमतरता शरीरामध्ये ऑलरेडी निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला मग स्त्रीनी तिच्या फिटनेससाठी, कारण आता फिटनेस मला वाटतं हे तिचं पहिलं ध्येय तिने ठेवायला हरकत नाही. तर या ठेवायला फिट पाहिजे हा अगदी. तर या फिटनेससाठी तिने काय केलं पाहिजे, जास्त अजून काय काळजी घेतली पाहिजे, व्यायाम कुठले इन्क्लूड केले पाहिजेत, कारण पहिल्यासारखे व्यायाम पण ऍज यू सेड की होणं शक्य नसतं, पण हे पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करून की ओके आता हे मला पॉसिबल नाहीये पण मी आता काय करू शकते ह्याच्यात, तर कुठल्या प्रकारचे व्यायाम ती करू शकते किंवा बाकीही काही फिटनेससाठी काय करता येईल. यामध्ये महत्वाचं आपल्या आता लक्षात आलं असेल की मुख्यतः स्नायूंची ताकद कमी किंवा त्यांच्यातला लवचिकपणा कमी होणं हे महत्वाची घटना घडत असते. आणि आपण बघतो की कुठलंही वाहतं पाणी असेल तर ते हेल्दी राहतं.
ते जर अडलं पाणी, साठलं, तर त्याचं डबकं तयार होतं. मग हम्म. त्याच्यात अनेक जीवजंतू वाढतात, अनेक आजार निर्माण करणारे घटक निर्माण होतात. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. आता मुळात आपली गती कमी झालेली आहे, कामाची गती आहे, विचार करण्याची क्षमता आहे, हम्म. ही अगदी कमी नसते झालेली. हल्ली हम्म. 70 पर्यंत सुद्धा आपला फिटनेस चांगला राहत असतो. पण बरोबर. स्टील 40शीत जे असतं त्याच्यापेक्षा नक्की कमी झालेलं असतं. तर मग काळजी ह्याच्यामध्ये काय घ्यायची, जर हे मसल स्टॅग्नंट झाले, त्यांना नियमितपणे हालचाल जर दिली नाही, हम्म. आणि कामाचं काही वेळेला तर जबाबदारी पण कमी झालेली असते, त्यामुळे तुमची कामामुळे होणारी हालचालही कमी झालेली असू शकते. तर मग अशा वेळेला लक्षात ठेवायचं की आपले मसल्स नीट, प्रत्येक मसल हा व्यवस्थित हलता राहणं हे गरजेचं आहे. मग हम्म. उठून म्हणून ते कामं काढून घ्यायची का? तर हम्म. अजिबात नाही. स्वतःला वेळ मिळाला आहे ना, त्याच्यात तो सदुपयोग करायचा आहे. म्हणजे आपला जो जॉईंट, मसल कसे असतात, ते मसल कुठल्या तरी एका जॉईंट वरून दुसऱ्या जॉईंट पर्यंत किंवा बोन वरून जॉईंट पर्यंत असे हम्म. अटॅच झालेले असतात. ही आपली रचना आहे शरीराची. मग काय, ते मसल हलवायचे म्हणजे आपण जर जॉईंट हलवला, तर मसलचा एंड आणि मसलचा स्टार्ट हे दोन्ही पॉइंट आपण हलवू शकणार आहोत. हम्म. मग आपल्या शरीरामध्ये आपल्याला कळणारे जेवढे सांधे आहेत, ते हम्म. सगळे सांधे रोज क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सुलट आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे उलट, हे ओके. नियमित हलवायचे. हा. आणि ते रोज हलवायचे आहेत. सकाळ हा. संध्याकाळी जमलं तर उत्तम, हा. नाही जमलं तर ऍटलिस्ट एकदा तरी हे पूर्ण, म्हणजे अगदी मान आपली हा. पुढे मागे होते, तर हा. ती पुढे मागे साईडला ही हलवायची आहे. मग त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन त्याच्यात श्वासाचं गणित कळलं तर फार उत्तम. पण हा. ते नाही कळलं तरी सुद्धा श्वास होल्ड करायचा नाहीये, हा. श्वसन चालू ठेवून मानेची गती. मग आता आपले खांदे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरू हा. शकतात, ते तसे फिरवायचे. मग हा. आपले मान झाली, खांदे झाले, मग आपली कोपरं आली. तर हा. कोपरं सुद्धा ही हा. याच एकाच डायरेक्शननी हलतात, तर ती 10-10 वेळा हलवायची. मग हा. मनगट, हा. मनगट आपली क्लॉकवाईज. मग बोट, बोट हा. सुद्धा, बोटाचे छोटे छोटे सांधे सुद्धा, आणि ही गोल गोल फिरवून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, इतके हे सगळे छोटे छोटे स्नायू हा. कामात ठेवायचे. त्यांना व्यवस्थित रोजचं काम द्यायचं आहे. कंबर आपली आहे, पुढे मागे हम्म. होते, साईडला बेंड होते, ट्विस्ट होते, ती हम्म. सगळी करायची. गुडघे आपले वर खाली होतात, हम्म. पुढे मागे होतात. तर हम्म. ते म्हणजे प्रत्येक संध्याची अगदी रिकामा वेळ मिळाला तर विचारच करायचा, हा हा सांधा कसा कसा हलतो, हा ठीक आहे, मग तो मला तसा हलवायला पाहिजे, आणि नियमितपणे. हा. हा एक अगदी महत्वाचा व्यायाम आहे. हम्म. आणि स्वतः स्वतः सोलोही करू शकता. बरोबर. तुम्ही एखाद्या हास्य क्लबमध्ये किंवा एखाद्या ग्रुप तुमचा जवळ असेल, तिथे जात असाल, तर हम्म. तिथेही हे प्रकारचे हल्ली व्यायाम करून घेतले जातात. आणि तिथेही तुम्ही केले तरी छान. पण नाही जमलं जायला, तर घरी करा. सकाळची गडबड असेल तेव्हा तुम्हाला हे व्यायाम नसतील करता येणार, तर हम्म. तुम्ही सगळे शांत आपापल्या कामाला गेले की तुम्हाला तुमचा जेव्हा वेळ मिळेल हम्म. त्यावेळेला तुम्ही हा व्यायाम करा. बरं, ह्या व्यायामाला अगदी काय असं 3 तास 4 तास पोट हम्म. रिकामं पाहिजे असंही काही बंधन नाहीये. हम्म. जेवण झालं 1-1.5 तास शांत राहावं म्हणून तेवढा पचनासाठी वेळ द्या शरीराला. हम्म. 1.5-2 तासानंतर हे व्यायाम करू शकता. हम्म. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये सहजता आहे. आणि कुठल्याही गोष्टीत जेवढी सहजता आहे ना, म्हणजे सहजपणे करता येणाऱ्या गोष्टी आहेत ना, तर त्यातनं आनंद आणि त्यातलं आउटपुट म्हणजे त्यातनं मिळणारं फळ हे सुद्धा तेवढंच उत्तम रीतीचं असतं. बरोबर. त्यामुळे आणि कुठलेही तुम्ही अट्टहासाने करायला गेलात ना कुठली गोष्ट, हम्म. की हम्म. मग त्याच्यामध्ये बाय वन गेट वन फ्री सारखं असतं. हम्म. की त्या अट्टहासामुळे केल्याचं फळ तर आहे, पण हम्म. त्याच्यामुळे येणारा जो स्ट्रेस आहे शरीरावरचं, ते हम्म. काहीतरी एखादं तुमच्या मागे टुमणं लावून देतं. त्यामुळे तसं करायचं नाही. ती सहजपणे हे माझी म्हणजे डेली रुटीनला भाग आहे असं मानून केलं हम्म. तर ते खरं सहजपणे होतं आणि त्याचा आउटपुट अतिशय छान येतं. बरोबर. सगळे सांधे तुमचे हलते राहतात, सगळे मसल ऍक्टिव्ह राहतात, आणि त्यामुळे कुठलाही आजार मूळ धरणं हे शरीरामध्ये होत नाही. त्यामुळे बरोबर. आपोआपच वयानुसार येणारे काही आजार आपण म्हणूयात, किंवा काही कमतरतांमुळे येणारे आजार आहेत, ते हम्म. सुद्धा येत नाहीत. कारण जे काही तुम्ही सतत ही हालचाल नियमितपणे केल्यामुळे सर्क्युलेशन त्या त्या अवयवापर्यंत जे आहे तुमचं ते मिळतं, आणि शरीर त्याच्यामध्ये सफिशियंटली काम करू शकतं. बरोबर.
खूपच छान. म्हणजे खूप नॅचरल पद्धतीने सहजपणे तुम्ही वयाच्या म्हणजे बदलत्या वयाच्या तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे कसं व्यायाम करून किंवा आहारात आणि ह्याच्यात चेंजेस करून ह्या पोस्ट मेनोपॉजच्या पिरियडला तुम्ही समर्थपणे तोंड देऊ शकाल ह्याची तुम्ही खूपच छान माहिती दिली. आज तुम्ही उल्लेख केला तसं 70 वयापर्यंत सुद्धा आजकाल फिटनेस आपला म्हणजे राहू शकतो. सो पोस्ट मेनोपॉज मध्ये आता असं कसं झालं, आता अशा काही काळज्या न करता तुम्ही सांगितलेले सहज सुंदर सोपे व्यायाम, आहारामध्ये योग्य ते बदल, योग्य वेळी डॉक्टरच्या म्हणजे गाठ घेणं आणि त्यांचा सल्ला घेणं हे करून स्वतःसाठी म्हणजे हा जो पिरियड आहे पोस्ट मेनोपॉज, जेव्हा जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या असतात स्त्रीच्या ऑलमोस्ट, आणि ती स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःच्या हॉबीजसाठी वेळ देऊन जे काही आयुष्यात आतापर्यंत कदाचित तिने केलं नसेल ते करण्यासाठी तिला मिसिंग. खरं तर या वेळ मिळालेला आहे आणि उरलेल्या आयुष्यात ती खूप आनंदाने विथ फिटनेस छानपणे जगू शकेल. याबद्दल तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन आता केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार. सो पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. थँक्यू सो मच. आणि म्हटलं तसं ना की म्हणजे आपला जो फर्टिलिटीचा पिरियड आहे हां, तो जर साधारण आपण 15 वयापर्यंत पासून 50 वयापर्यंत म्हटलं तर हां. त्याच्यात खूप आपण एंगेज असतो कुठे कुठे अनेक बरोबर, गोष्टींमध्ये. बरोबर. आणि पण हे 50 नंतरचं वय जे आहे ते जवळजवळ 70-80 म्हणजे 20-30 वर्षाचा हो, हाही काळ मिळणार असतो बरोबर. विथ कमतरता. तर करेक्ट. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पण ती सहजपणे जर केली येस. तर तो खूप आनंददायक पिरियड होऊ शकतो आपल्यासाठी, आपल्या नक्की. कुटुंबासाठी आणि त्या राहणाऱ्या समाजासाठी. नक्कीच. सो त्यामुळे स्वतःची काळजी घेतली की ह्या सगळ्या घटकांची काळजी घेतल्यासारखंच आहे खरं तर. करेक्ट, करेक्ट. येस, करेक्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. सो आताच डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पोस्ट मेनोपॉज हा पिरियड आता काय सगळं संपलंय किंवा काही दुःखी कष्टी होऊन घालवण्यापेक्षा आता आपल्याला भरपूर वेळ आहे. पिरियड्सचा सुद्धा आता आपल्याला मध्ये मध्ये त्रास नाहीये किंवा मध्ये मध्ये त्याची काही आपल्याला अडचण नाहीये. हा विचार करून जे आपण आतापर्यंत करू शकलो नाही ते छंद करू शकतो, नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो, स्वतः आनंदात राहू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आनंद देऊ शकतो आणि एकंदरीतच आनंदी समाजाची यातून निर्मिती नक्की होऊ शकते. हे डॉक्टरांनी आता खूप छान एक्सप्लेन केलं. सो मैत्रिणींनो, तुमचा हा जो प्रवास आहे ज्या वेगवेगळ्या वयांमध्ये आपण वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक बदलांना सामोरे जातो, ते सहजपणे कसं जाऊ शकतो, यासाठी स्वतःला कसं आपण सक्षम करू शकतो, यासाठी डॉक्टरांनी आपल्या ह्या गेल्या काही एपिसोड्समध्ये खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. हे एपिसोड्स तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. आमच्या चॅनलच्या नावाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे एपिसोड्स त्याच्यामध्ये दिसतील. याशिवाय छोटे-छोटे क्लिप्स ज्यामध्ये डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली आहेत. कारण हे पूर्ण एपिसोड्स बघायला तुम्हाला कदाचित वेळ होत नसेल आणि त्यासाठी म्हणून आम्ही ह्याच्या छोट्या-छोट्या क्लिप्स पण तयार केलेल्या आहेत. त्या पण तुम्ही जरूर बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट्समध्ये जरूर टाका. डॉक्टरांना तुम्हाला कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर त्यांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना पण भेटू शकता. सो मैत्रिणींनो, काळजी करू नका, काळजी घ्या आणि आपल्या लाईफची प्रत्येक स्टेज ही सहजपणे आनंदाने पार पाडण्यासाठी त्या दृष्टीने डॉक्टरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रयत्न करत राहा. सो कीप युअर सेल्फ इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. थँक्यू.